महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। पितरों की स्मृति में श्रद्धा और कृतज्ञता व्यक्त करने वाला पितृपक्ष पंधरवाड़ा नासिक में विधिवत रूप से आरंभ हो गया है। इन दिनों शहर और ग्रामीण भागों में धार्मिक वातावरण दिखाई दे रहा है। गोदा तट पर श्रद्धालु श्राद्ध और पिंडदान करने आ रहे हैं। पौराणिक मान्यता के अनुसार पितर पंधरवाड़े में श्राद्ध, तर्पण और पिंडदान के माध्यम से पूर्वजों की आत्मा की शांति के लिए विशेष पूजन किया जाता है। नासिक में गोदावरी किनारे रामकुंड, पंचवटी क्षेत्र और आसपास के घाटों पर श्रद्धालु परिवारजन अपने पितरों के लिए तर्पण करते हैं। पंडित और धार्मिक जानकार वैभव प्रभाकर शिंदे ने जानकारी दी है कि पितर पंधरवाड़ा केवल पूजा पाठ का पर्व ही नहीं बल्कि पूर्वजों के प्रति कृतज्ञता का प्रतीक है। इस अवधि में लोग दान, अन्नदान और गौ सेवा जैसी गतिविधियों में भाग लेते हैं। पंचवट्यां विशेषेण गोदा दक्षिण वाहिनी श्री प्रभू रामचंद्र असादेन भक्तिमुक्ती प्रदायिनी। गोदावरीचं महत्त्व असं आहे की या गोदावरी तीर्थामध्ये जो कोणी स्नान करेल त्याचे जन्मजन्माचे पातक जे आहेत, पाप जे आहेत ते दूर होतात आणि त्यांच्या समस्त पूर्वजांच्या आत्म्याला इथे शांती मिळत असते। आता जो सध्याचा जो काळ आहे, गणपती विसर्जनानंतर ते सर्वपित्री अमावस्येपर्यंतचा जो काळ आहे याला पितृपक्ष असं म्हटलं जातं। पक्ष याचा अर्थ जे आहे संस्कृतमध्ये हा 15 दिवसांचा कालावधी, याला पक्ष असं म्हटलं जातं। तर आपल्या संस्कृत पंचांगामध्ये 15 आणि 15 असे दोन पक्ष असतात। पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत आणि अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंतचा जो काळ आहे तो 15 दिवसांचा काळाला आपण एक महिना मानत असतो। म्हणजे असे दोन पक्ष येत असतात। आता पितृपक्षाचं महत्त्व असं आहे की आपला जो एक वर्षाचा कालावधी आहे, आपली जी 365 दिवसाची आपण जी गणना धरलेली आहे ती 365 दिवसांची आहे। तर 365 दिवस हा पृथ्वीलोकावरचा म्हणजे देवलोकांचा एक दिवस आहे। आता एका दिवसामध्ये जो पितृपक्षातला जो कालावधी येतो तो पितरांचा माध्यान्ह काळ आहे, म्हणजे देवलोकाचा माध्यान्ह काळ। माध्यान्ह काळ म्हणजे दुपारचा काळ आणि दुपारचा जो काळ आहे हा जेवणाचा काळ असतो। म्हणून त्यावेळेस आपण पितरांना या 15 दिवसांमध्ये जेवणाला देत असतो। जेवण जो आहे तो पिंडदानाच्या माध्यमातून आपण करत असतो। म्हणून इथे तर्पण, पिंडदान, नारायण नागबली, त्रिपिंडी यासाठी हा काळ जो आहे हा आपण अत्यंत पवित्र मानत असतो। म्हणून इथे लोक देश विदेशातून लोक इथे येत असतात, तर्पण पिंडदान करत असतात, पूर्वजनांचे आशीर्वाद घेत असतात आणि पूर्वजनांचे आशीर्वाद हे आपल्या मुलाबाळांसाठी, घरपरिवारासाठी अत्यंत शास्त्रामध्ये महत्त्वाचे मानले गेलेले आहेत। त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे तर्पण पिंडदान करत असतो। म्हणून ज्यांना शक्य होणार नाही किंवा ज्यांना ते पितरांची तिथी माहिती नसते, ज्यांना पितरांच्या तिथे माहिती नाही, त्या लोकांसाठी सर्वपित्री अमावस्या हा काळ असतो। तर तिथे आपण समस्त पूर्वजांच्या उद्देशाने आपण करत असतो। आपल्याकडचा जो इंग्रजी पंचांगाप्रमाणे ज्या तारखा आहेत त्याप्रमाणे आपण पिंडदान किंवा आपल्याकडे धार्मिक विधी केले जात नाही, तर ते तिथीप्रमाणे केले जातात। तर पंचांग याचा अर्थ 5 ज्या मिळून असतात, म्हणजे तिथी, वार, योग, नक्षत्र आणि करण, तर त्याची जी तिथी आहे। श्रद्धालुओं की बढ़ती भीड़ को देखते हुए प्रशासन ने घाटों पर सुरक्षा और स्वच्छता की विशेष व्यवस्था की है। आने वाले दिनों में नासिक के विभिन्न मंदिरों और धर्मशालाओं में भी पितृपक्ष से जुड़े धार्मिक अनुष्ठान आयोजित किए जाएंगे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अश्विनी गायकवाड़, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।